आपला रजिस्ट्रेशन सोहळा प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये साजरा होते आणि टायगर ग्रुपचे आपले पदाधिकारी सुद्धा उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगणार? जय टायगर. आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर भैयासाहेब बनकर आज नांदेडला पहिल्यांदाच आलेले आहेत. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या आदेशानुसार आम्ही आज कार्यक्रम ठेवला आहे माझा वाढदिवस या निमित्ताने की इथं युवा पिढी सगळे जमलेले आहेत आणि भैयासाहेब आलेले म्हणले की सगळ्या युवा पिढीला बोलून घ्या की आज नांदेडमध्ये सगळ्यात जास्त एमडी ड्रग्सचा व्यापार होत आहे, हे कुठं थांबवायला पाहिजे आणि कुठल्या मेडिकलवर कोणत्या दुकानात हे एमडी ड्रग्स भेटते आणि किती पोरं आपले वाया गेलेत त्या पोरांचा जीव वाचवण्याकरता ह्यासाठी आज भैयासाहेब माझ्या वाढदिवसनिमित्त आज नांदेडला आलेले आहेत. नुकतीच नीटच्या परीक्षेमध्ये जो काही पाऊस आला मोठे प्रकरण उघडकीस आलं, यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल आपल्या टायगर ग्रुपच्या काय भूमिका असणार आहे? त्या विषयावर भैया रात्रीच बोलले की बाबा नांदेडमधून मोठेगावकर ट्युशन, मोठेगावकर का खोटेगावकर, त्याच्या ट्युशनला जेवढे पण विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे जे की शेतकरी कुटुंबातून पोरं आहेत ह्याबद्दल भाऊ बोलले काल रात्री. आणि त्या मुलांचे पूर्णपणे जे फी भरलेली आहे 2 वर्षाची ती फी वापस भेटाव आणि असले केवढे मोठे गावकर आहेत नांदेडला 100 मोठे गावकर आहेत, पुण्याला बी आहेत. भैया स्वतः त्याचा सर्वे केले आहेत. या सगळ्यांना त्यांची जागा दाखवणं काळाची गरज आहे. यासाठी टायगरचे पूर्ण युवा पिढी आज एकत्र येऊन ह्याच्या खिलाफमध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज ह्याच निमित्ताने भैयासाहेब बनकर इथं आलेले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तेव्हा सर्वांच्या ओठावर तुमचं नाव येतं, म्हणजे बाळूभाऊ जाधव आहेत का किंवा टायगर अभिजिंदा आहे ना, अशी सर्वांच्या ओठावर येत असतं. त्याबद्दल नांदेडकरांना काय सांगतात? नांदेडकर हे सांगतो भाऊ, माझे गुरु जे काय टायगर ग्रुपचे माननीय भैयासाहेब बनकर, तानाजीभाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसा चांगल्यापैकी मार्गावर लागलो असंच ह्या पद्धतीने येणारी युवा पिढी व्यसनमुक्त, आपला शरीर ही आपली संपत्ती आहे, आपला शरीर ही आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा. याच्याशिवाय काहीच नाही. व्यसनमुक्त राहा आणि व्यसनमुक्त व्हा, हेच टायगर ग्रुपचा एक नारा आहे. आपण चांगलं शिक्षण घ्या आणि ज्या कोणी पण तुम्हाला शिक्षणासाठी अडथळा येत असेल तर पुन्हा टायगर ग्रुप त्या मायमाऊली मुलीला व मुलाला पूर्ण सहकार्य करू आम्ही. टायगर ग्रुप हा संबंध राज्यात नाही तर इतर राज्यात सुद्धा या ठिकाणी सक्रियपणाने आपली भूमिका आणि कार्य करत असतो. सर्वांची एक इच्छा होती की बाबा टायगर ग्रुप हे राजकारणात पदार्पण होतील का किंवा पाऊल टाकतील का, अशा सगळ्याच्या मनात प्रश्न पडलेला. काय सांगणार आहे ह्या विषयावर तर अजिबात आमचे कुठलेहीच पदाधिकारी राजकारणासाठी माननीय तानाजीभाऊ भैयासाहेब आमचे भैया बनकर साहेब कुठलंही राजकारण नको म्हणतात. राजकारण हे अजिबात त्यांनी, राजकारणी लोक आमचे मित्र आहात, भैयासाहेबचे मित्र आहेत, तानाजीभाऊचे मित्र आहेत, पण राजकारणाचा झेंडा कुठलाही आसपास धरले नाही आणि युवा धरणार पण नाही. अनेक आपण कोरोना काळात सुद्धा अनेक लोकांची तुम्ही मदत केली, अनेक लोकांना किट वाटप केलं, त्याबरोबर जे काही विद्यार्थी असेल शैक्षणिक साहित्य वाटप असेल, रक्तदान शिबिर असतील, अनेक उपक्रम तुम्ही राबवले. तर यासाठी यावरून की तुम्ही नांदेडच्या विकासासाठी काय करणार आहात? हो, आज मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो. आज आपण बघतोय उन्हाशी आपण एवढं झंझुतोय, ऊन एवढं गरमी होती आहे, ह्याच्या मागचं कारण काय आहे की नांदेडमध्ये झाडांची कमतरता झालेली आहे. आज सगळ्या युवाला मी विनंती करू की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावावं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. व्यसन मुक्त राहा आणि प्रत्येकाने हार वार आणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी एक झाड लावा. हेच माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा मला.